शाळेचे पट होते 120, आजचा पटसंख्येचा माहिती घेतल्यानंतर 35 आलेले आहे। या संदर्भात आजची जी मुलं आहेत ती एका 7वे उपकेंद्रामध्ये राहतात, शिकतात आणि तीही मला वाटते ती लिकेज झालेली आहे। या संदर्भात आपण इकडे तोडणं आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने आपली गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजे। आता या निमित्तानं प्रशासन म्हणून काय ह्याला कोण जबाबदार राहणार असा माझा प्रश्न आहे। कारण हे वारंवार मी मला वाटते स्थायी समितीलाही प्रश्न मांडला होता की कधी हा संदर्भात हे 7व्याची शाळा ही कधी बांधली जाणार आहे, या निमित्तानं मला या सभागृहाच्या निमित्तानं उत्तर द्यावं। पुढच्या महिन्यामध्ये ही मुलं सगळी शाळेतली सगळं गाव इथे येऊन आपल्या जिल्हा परिषद दारामध्ये बसतात। या संदर्भात प्रशासन म्हणून तुम्ही जबाबदार आहात का? लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या म्हणजे कसं आहे, उपोषणाला दारात आमच्या बसायला लोक येतात, याला जबाबदार कोण? दुसरा विषय म्हणजे मतदारसंघाचा विषय 1997 साली माझ्या मतदारसंघामध्ये बोरपाळे गावामध्ये आदर्श घरकुल योजना निर्माण झाली। त्यावेळीचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम आणि अर्थसभापती माझे काका यांच्या माध्यमातून ती सुरू झाली आणि मला वाटते 50 लाभार्थ्यांची ती योजना घरकुल आपण ती सुरू केली। वास्तविक 29 वर्ष झालेल्या आज ती त्या माध्यमातून ती कुणाच्याही नाव झालेलं नाही आणि इम्प्लिमेंटेशन बॉडी जिल्हा परिषद असल्या कारणाने वारंवार तिथं त्या संबंधित लोकांचं घर नावा करून पाठपुरावा करत आहोत, परंतु आज ताकद झालेलं नाही। जिल्हा परिषद या नात्याने मला वाटतं की काहीतरी आपण यात दखल करावी आणि संबंधित जे अधिकारी किंवा ते अधिकारी आहेत त्यांना संदर्भात त्याला न्याय देण्याची भूमिका या निमित्ताने तोडगा काढावा अशी विनंती। अध्यक्ष महोदय, संबंधित सदस्यांनी वस्तुस्थिती सांगितली, त्याच्या एका गावापुरती सांगितली, पण आम्ही अजून कोण बोलायला त्याच्यामुळे आमच्या इथे ही परिस्थिती आहे। जे काय आता मॅडमने सांगितलं की ज्या ह्या शाळा मंजूर झाल्या, पण ह्या शाळा जिल्हा परिषदच्या शेष मधनं असतील तर आमचं मत आहे जिल्हा परिषदचा शेष हा संबंध 12 तालुक्यांच्या साठी आहे। ते जर ठराविक 1-2 तालुके